नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अश्विनने प्रताप काकाजवळ आपला हिस्सा मागितलेला असतो. एकतर तुम्ही माझ्या नावाचा हिस्सा माझ्या नावावरती करा, नाहीतर मला मानाने या घरामध्ये राहू द्या, असं अश्विनने सांगितलेलं असतं. ज्या पद्धतीने अश्विन प्रियाच्या सांगण्यावरून प्रताप काका आणि घरातील सर्वांजवळच ज्या उद्धटपणाने बोलतो, त्यामुळे सगळे सुभेदार त्याच्या बोलण्यामुळे खूपच जास्त हर्ट झालेले असतात. पण अश्विन त्यांच्या मनाचा विचार न करता फक्त प्रियाने सांगितलं म्हणून सगळ्यांजवळ उद्धटपणे बोलत त्यांचा अपमान सुद्धा करतो. पण ही गोष्ट आता प्रताप काकांच्या मनाला खूपच जास्त लागलेली असते. जेव्हा इथे अश्विन प्रताप सुभेदार असं म्हणत त्यांच्या हातामध्ये प्रॉपर्टीचे पेपर देतो आणि म्हणतो की माझ्या नावाचा हिस्सा माझ्या नावावरती करा, जर तुम्ही तसं केलंत त्या क्षणी मी हे घर सोडून निघून जाईन आणि मग तुमचा आणि माझा काही संबंध नसेल, नाहीतर मला या घरामध्ये राहू द्या, प्रॉपर्टीचे हिस्से व्हायला नको. म्हणून इथे प्रताप काका गप्प बसतात आणि अश्विन आणि प्रियाला त्या घरामध्ये राहण्याची परवानगी देतात. पण ही गोष्ट प्रताप काकांच्या मनाला कुठेतरी खोलवरती जखम करून गेलेली असते. ज्या पद्धतीने अश्विन प्रताप काकाजवळ बोलतो, ही गोष्ट रविराज काका आणि प्रतिमा यांना सुद्धा समजलेली असते. तेव्हा इथे प्रिया आणि अश्विन ज्या पद्धतीने सुभेदारांकडे हिस्सा आणि अधिकार मागत असतात, ती गोष्ट रविराज काकांना अजिबात आवडलेली नसते. तेव्हा रविराज काका आणि प्रताप काका दोघेजण मिळून आता टोकाचा निर्णय घेतात. इथे आता रविराज काकांनी प्रियाच थोबाड खोडत तिच्या नावावरती आता एक फुटकी कवडी सुद्धा मी करणार नाही, असा निर्णय त्यांनी घेतलेला असतो. आणि म्हणूनच त्यांनी प्रॉपर्टीचे पेपर तयार करत आपली संपूर्ण प्रॉपर्टी मी सायलीच्या नावाने करणार आहे असं म्हणत त्यांनी प्रियाला एका झटक्यात सही करत भिकारी करून टाकलेलं असतं. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता अश्विन आणि प्रियाला धडा शिकवण्यासाठी रविराज काकांनी तर निर्णय घेतलेलाच असतो. पण आता प्रताप काका तर महत्त्वाचा निर्णय घेतात. ते सुद्धा अश्विनला आपल्या प्रॉपर्टीमधून पूर्णपणे बेदखल करून टाकतात आणि त्याच्या नावावरती सुद्धा एक फुटकी कवडी सुद्धा करत नाही. आणि ही शिक्षा त्याला मिळालेली असते फक्त आणि फक्त प्रियामुळे. अश्विनच्या वाट्याला आता हे दिवस आलेले असतात. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात, उलगडत जातात, आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता रविराज काका आणि प्रतिमा या दोघांनी सायलीला मुलगी मांडलेलं असतं. रविराज काका म्हणतात की तुझं माहेर म्हणजे आता हे तुझ्या वडिलांचं घर, आजपासून तू माझी मुलगी म्हणून या घराचा उंबरडा ओलांडलेला आहेस. या क्षणापासून आम्ही दोघेजण तुझे आईवडील आहोत. त्यामुळे इथे आता रविराज काकांनी सायलीला आपली मुलगी मांडलेलं असतं, अगदी मनापासून मांडलेलं असतं. आणि इथे योगायोगाने आता सायलीला आपल्या आईच्या साडीचा ड्रेस हवा असतो. तेव्हा अर्जुन कल्पनाची साडी घेत असतो. अर्जुन कल्पनाची साडी उचलत असतानाच योगायोगाने ती साडी कल्पनाची नसून प्रतिमाची असते. म्हणजे सायलीच जे काही स्वप्न असतं की आईच्या साडीचा ड्रेस येऊन तिला जो काही घालता आलेला नसतो, ते स्वप्न तिचं मोठं झाल्यानंतर अर्जुनने पूर्ण केलेलं असतं. आणि प्रेक्षकांनो, साडीसुद्धा तिच्या सख्या आईचीच तिला मिळालेली असते. आणि अर्जुन एका दिवसामध्ये एका ड्रेसची शिलाई 30 रुपये देऊन सदाशिव लोखंडे यांच्याकडून तो ड्रेस शिवून घेऊन येतो. त्यानंतर तो ड्रेस सालीला खूप आवडलेला असतो. प्रेक्षकांनो, खूप. आणि तेव्हा अर्जुनने स्वतः रविराज काका आणि प्रतिमा आत्या या दोघांना सुद्धा घरी बोलावलेलं असतं. तेव्हा ते दोघेजण घरी येतात. सायलीला इतका आनंदी बघून रविराज काका आणि प्रतिमाला खूप आनंद झालेला असतो. अर्जुनने सायलीच्या चेहऱ्यावरती स्माईल याव सायलीला आनंद व्हावा यासाठी तो तिच्यासाठी बारीक सारीक गोष्टी तर करतच असतो आणि कितीतरी मोठमोठ्या गोष्टी सुद्धा करत असतो. आणि हे सगळं करत असताना अर्जुन सायलीसाठी जे काही करत असतो ते करत असताना तो स्वतःच्या जीवाची सुद्धा पर्वाह करत नाही. स्वतःला पूर्णपणे विसरून, कुठलाही स्वार्थ मनामध्ये
न बाळगता इथे अर्जुन सायलीसाठी निस्वार्थ भावनेने सगळं काही करत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे सायली म्हणते, ड्रेस, तुम्ही माझ्यासाठी ड्रेस शिवून आणलात. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो, आता फक्त बोलून खुश व्हायचं नाहीये. हा ड्रेस तू घालायचं, तयार व्हायचं आणि खाली यायचं. तुझ्यासाठी अजून एक सरप्राईज आहे. सगळेजण तुझी वाट बघतायत. तेव्हा अर्जुन खाली निघून येतो. सायली सुंदर छान तयार होऊन आता खाली येत असते. बघते तर काय रविराज काका आणि प्रतिमा आत्या सुद्धा आलेले असतात. तेव्हा सायली आता समोर येऊन उभी राहते. रविराज काका तिच्याकडे बघतच बसतात. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, सायली, तुला माहिती आहे का, तू जो हा ड्रेस घातलायस ना, साडीचा शिवलेला हा ड्रेस तुझ्या आईच्या साडीचा आहे. म्हणजे कुणाचा? प्रतिमा, आत्याच्या साडीचा. प्रतिमा, आत्याला बघितल्यानंतर तुला तिच्यामध्ये तुझ्या आईचा भास होतो ना, आणि त्यांनी तुला आता त्यांची मुलगी सुद्धा मानले. म्हणून मी जेव्हा साडी उचलायला गेलो तर ती साडी ममाची नसून प्रतिमा आत्याची होती, आणि म्हणूनच मी इथे प्रतिमा आत्याला सुद्धा बोलावले तुला बघण्यासाठी. तेव्हा इथे सायलीला आता प्रतिमा बघते, डोळे भरून बघते आणि म्हणते, सायली, खरंच किती सुंदर दिसतेस तू बाळा. तेव्हा रविराज काका म्हणतात की सायली, बाळा, पुनर्जन्म असतो की नसतो मला माहिती नाही, या गोष्टींना मी मानत नाही, पण जर पुनर्जन्म असेल आणि दुसरा जन्म जर असेल ना, तर तू आमच्या पोटी जन्म घे, आमची मुलगी म्हणून. असं आता रविराज काका सायलीला म्हणतात. सायलीला खूप 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 आनंद होतो. सायली जाते आणि सगळ्यांसमोर अर्जुनला मिठी मारते आणि म्हणत असते की अर्जुन सर, माझ्या आयुष्यामध्ये इथे जेव्हा सुखाला सुरुवात झाली आहे ना, ते तुमच्यामुळे झाले. तुमच्यामुळे माझ्या सुखाला सुरुवात झालीय आणि तुमच्यावरतीच माझ्या सुखाचा शेवट होतो, असे इथे सायली म्हणत असते. तुम्ही माझ्याबरोबर लग्न केलंत आणि मला या घरामध्ये आणून मला इतकं सुंदर कुटुंब दिलंत, माझी इतकी काळजी घेतलीत, माझ्या मधुभाऊंना निर्दोष सिद्ध केलंत, आणि आता तुम्ही माझ्या आई वडिलांना सुद्धा शोधताय. हे सगळं तुम्ही करताय ना अर्जुन सर, तुम्ही माझ्या आनंदाचा किती विचार करताय. तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये आलात म्हणून मला हे सुख तरी उपभोगता आलं, असं सायली अर्जुनला म्हणते. तेव्हा इथे अर्जुनला खूप खूप आनंद होतो. तेव्हा प्रेक्षकांनो आता प्रियाचा जळफळाट होत असतो. प्रिया लगेचच इथे रागारागाने सायलीचा अपमान करते, प्रतिमाचा अपमान करते, आणि ही गोष्ट रविराज काकांना अजिबात आवडत नाही. तेव्हा प्रिया म्हणत असते, तुला लाज नाही वाटत का ग, माझ्या आईच्या साडीचा ड्रेस घालून तू इथे मिरवतेस? काय गरज आहे तुला माझ्या आईच्या साडीचा ड्रेस शिवायची? तुला तुझ्या आई नाही म्हणून माझ्या आईला तुझ्या आई म्हणवतेस का? तेव्हा रविराज काका चिडतात आणि तिच्या जोरदार थोबाडी देतात आणि म्हणतात की काय, किती घर अजून उद्ध्वस्त करशील? इथे त्रास दिलास सगळ्यांना, त्यानंतर हाला तिथे त्रास द्यायला आलीस. अग, तू हिला, प्रतिमाला स्वतःची आई म्हणवतेस, तिच्या जीवावर उठलेली मुलगी. तू स्वतःच्या आईला कोणी वेड करण्याचा प्रयत्न करतं का? स्वतःच्या आईला कोणी मारण्याचा प्रयत्न करतं का? अग, तू ते केलेस, आणि प्रत्येक वेळेला सायलीने प्रतिमाचा जीव वाचवलाय. सायलीमुळे प्रतिमा संकटात असते, तिला ती बाहेर काढत असते. अग, मुलगी असावी तर सायलीसारखी, तुझीसारखी मुलगी तर देवाने कधीच कुठल्या आई वडिलांना द्यायला नको. तुझ्यासारखं मूल जर जन्माला येणार असेल तर त्या घरामध्ये कुठल्याही मुलाने जन्म न घेतलेला चांगला, असं माझं प्रामाणिक मत आहे. पण तुझ्यासारखी मुलगी कुठल्याही आई वडिलांना मिळता कामा नये, आणि जर मिळाली तर सायलीसारखी मुलगी असावी. मग ती एक असली तरी चालेल, पण ती सायलीसारखी मुलगी हवी, असं इथे रविराज काका म्हणतात. तेव्हा इथे प्रिया म्हणते, बघितलंस ना सायली, माझे आई वडील आहेत, पण प्रत्येक वेळेला तुझं कौतुक होतं आणि माझं नाही, आणि म्हणून मी त्यांच्याबरोबर जे काही वागते ना ते तुझ्यामुळे वागते. तेव्हा इथे रविराज काका म्हणतात, नाही, याच्यामध्ये सायलीची काही चूक नाहीये. व खरं तर सायली खूप चांगली आहे आणि तू तितकीच क्रूर आहेस, तितकीच तू वाईट आहेस.
तुझी वृत्ती कधीच बदलणार नाही. तू चांगुलपणाच फक्त ढोंग करशील, पण तुझी वृत्ती तीच राहणार असं रविराज काका म्हणतात. त्यानंतर इथे आता प्रतिमाला कळतं की इथे प्रिया आणि अश्विन दोघेही राहायला आलेले आहेत. तेव्हा प्रताप काका म्हणतात, अरे जाऊ दे ना रविराज, नको. त्यांच्या बोलण्याकडे तू लक्ष देऊ. अरे काय लागतोयस? त्यांच्याबरोबर चल. तू माझ्याबरोबर चल. आपण दोघेजण बऱ्याच दिवसानंतर भेटलोय. आपण गप्पा मारूया. त्या मुलीला इतकं महत्त्व द्यायचंच नाही की तिच्याबरोबर आपण बोलण्यात आणण्यात आपल्याला इतका महत्त्वाचा वेळ वाया घालवायचा. त्यानंतर इथे रविराज काका आणि प्रताप काका दोघेजण बोलत बसलेले असताना प्रताप काका सांगतात की प्रिया आणि अश्विन दोघेजण माझ्याबरोबर कशा पद्धतीने बोलत होते. अश्विन म्हणत होता की तन्वीला इथे पैशांचा आणि संपत्तीचा मोह नाहीये, पण तिने मला दाखवून दिले, सांगितले तिने मला की तू तुझ्या हक्कासाठी लढ, तू तुझा हिस्सा माग, आणि म्हणून मी इथे आलोय. एक तर मला माझा हिस्सा द्या, नाहीतर या घरामध्ये मला मानाने राहू द्या. आणि ते दोघेजण आता इथे राहतेत, प्रिया आणि अश्विन माझ्याबरोबर. खूपच जास्त उद्धटपणे बोलले असं आता प्रताप काका रविराज काकांना सांगतात. तेव्हा रविराज काका म्हणतात की ही मुलगी अजून किती लाज आणणार आहे काय माहिती. तेव्हा प्रिया म्हणते, मी असं काही केलेलं नाहीये. जे काही बोलला ते अश्विन बोलला. तेव्हा रविराज काका म्हणतात की अश्विनला बोलायला सांगितलं कोणी? मी तुला चांगलं ओळखतो ना तन्वी, तूच अश्विनला भरीच पाडला अशील ना की तुझा हिस्सा माग म्हणून तिथे अधिकार माग, आणि म्हणूनच तू त्याला घेऊन इथे आलीस, बरोबर ना? काहीतरी काड्या काढायचे आहेत ना तुला घरामध्ये. इथे शांतता आहे, तू नाहीयेस म्हणून ती तुला बघवत नसेल, तुला सहन होत नसेल, आणि पैशांचा मोह तुला नाहीये का? अगं माझ्याकडून किती पैसा लुबाडलास, शिक्षणाच्या नावाखाली, क्लासेसच्या नावाखाली, हे तू विसरलीस का? हे मागडे कपडे, हा एवढा मोठा फोन कोणाच्या बळावरती घेतलास? हे तुझ्याकडे काही होतं का? हे सगळं मी तुझ्या बापाने तुला प्रेमाने दिलं होतं ना, पण तुला नाही, त्याची किंमतच नाहीये तुला. आणि तुला पैशांचा मोह नाहीये, तुला संपत्तीचा मोह नाहीये असं म्हणणं आहे का तुझं? मग ठीक आहे, आता उद्या मी इथे येईन ना, तेव्हा एक खूप मोठा निर्णय मी घेणार आहे. तेव्हा इथे रविराज काका प्रताप काकांना सांगतात त्यांच्या निर्णयाबद्दल. तेव्हा दोघेजण म्हणतात की हा निर्णय तू फक्त एकट्याने घेऊ नकोस, तर मी सुद्धा घेणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रविराज काका म्हणतात की अर्जुन आणि तुम्ही सगळेजणच उद्या घरामध्ये थांबा. मी आणि प्रतिमा आम्ही उद्या सकाळी इथे येणार आहोत. आमचा एक महत्त्वाचा निर्णय आम्हाला तुम्हाला सगळ्यांना सांगायचा आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, रविराज काका आणि प्रतिमा दोघेजण आता सुभेदारांच्या सकाळी घरी येतात. नागराज सुमन सुद्धा आलेले असतात. बाकीचे सगळे लोक आता सुभेदारांच्या घरामध्येच असतात. प्रिया घाबरते. प्रियाला असं वाटतं की आता हा किल्लेदार कुठला निर्णय घेणार आहे, काय करणार आहे, मला काय परत जेलमध्ये पाठवतोय की काय हा? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे रविराज काका म्हणतात की मला तुम्हाला सगळ्यांना काही गोष्टी सांगायच्या आहेत. प्रतिमा हरवल्यानंतर ती पुन्हा भेटेल की नाही, मला ती आशा होती, पण 22 वर्ष झाली तरी सुद्धा प्रतिमा काही मला सापडली नाही. पण माझी प्रतिमा मला सापडली सायलीमुळे. सायली प्रतिमाला अलिबागवरून घरी घेऊन आली, आणि जेव्हा मला प्रतिमा भेटली तेव्हा तो दिवस म्हणजे माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा दिवस होता. त्यानंतर माझे आयुष्य मला परत मिळाल्यासारखं वाटलं. प्रतिमाला घरी घेऊन येणारी व्यक्ती सायली, तिला बरं करणारी व्यक्ती सायली, आपल्याबरोबर ओळख पटवून देणारी सायली. सायलीने प्रतिमासाठी खूप काही केलं. जे एका मुलीने करायला हवं होतं ते सगळं सायलीने केलं, पण तन्वीने ते काहीही केलं नाहीये. आणि आता इथे तन्वीच म्हणणं आहे की तिला पैसा संपत्ती याचा मोह नाहीये, आणि तो नसायलाच हवा. त्यामुळे इथे आता जे एका मुलीने करायला हवं ते सगळं जर सायलीने केले, तर मग एका मुलीला जे अधिकाराने मिळायला हवं ते सुद्धा सायलीलाच मिळायला हवं ना. म्हणून मी तुमच्या सगळ्यांसमोर एक महत्त्वाचं वाचन करतोय. हे आहेत माझ्या प्रॉपर्टीचे पेपर, आणि ती प्रॉपर्टी जी माझी
तन्वीच्या नावावरती व्हायला हवी होती. ती सगळीच्या सगळी प्रॉपर्टी मी सायलीच्या नावावरती केलेली आहे. सायलीला माझी मुलगी म्हणून मी स्वीकारले आणि आता ही सगळी प्रॉपर्टी फक्त आणि फक्त सायलीच्या नावावरती आहे. आणि मी तुमच्या सगळ्यांसमोर या प्रॉपर्टीच्या पेपरवरती सही सुद्धा करतोय. तेव्हा इथे रविराज काका आता पेपरवरती सह्या करतात आणि म्हणतात की सायली हे घे, ही संपूर्ण प्रॉपर्टी आहे ना, ही तुझी आहे. तेव्हा इथे प्रियाला खूप मोठा धक्का बसतो. रविराज काका म्हणतात की तन्वी, तुला या सगळ्यातलं ना काही सुद्धा मिळणार नाहीये, कारण तू माझ्या बायकोच्या जीवावरती उठलीस, तिला मारण्याचा प्रयत्न केलायस तू, त्याच्यामुळे तू माझी मुलगी असूच शकत नाही. मी तुला या प्रॉपर्टीमधून बेदखल करतोय. संपूर्ण प्रॉपर्टी सायलीच्या नावाने झालेली आहे. तेव्हा सायली म्हणते, रविराज काका हे काय करताय तुम्ही? हे सगळं तुमचं आहे, प्लीज मला हे काही नको. तेव्हा रविराज काका म्हणतात, नाही, हे सगळं तुझं आहे आणि ते तुलाच मिळणार. तेव्हा सायली म्हणते, हे प्रॉपर्टीचे पेपर प्लीज तुम्ही तुमच्याकडेच ठेवा, मला देऊ नका. रविराज काका म्हणतात, ठीक आहे, ते माझ्याकडे असतील, पण या संपत्तीची खरी वारसदार ही सायली असणार आहे, तन्वी नाही. तेव्हा इथे प्रिया म्हणते, बाबा तुम्ही असं कसं करू शकता? रविराज काका म्हणतात की प्रॉपर्टी माझी आहे ना, या प्रॉपर्टीच काय करायचं माझं मी ठरवणार आणि मी हा निर्णय घेतलाय की सगळी प्रॉपर्टी फक्त सायलीच्या नावावरती राहणार. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. नागराज, सुमन सगळेजण आश्चर्याने रविराज काकांकडे बघत असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, प्रताप काका म्हणतात की हा निर्णय झाला रविराजचा, आता माझा निर्णय तुम्ही सगळेजण ऐका. अश्विन इथे आला होता आणि तो म्हणाला की तन्वीला प्रॉपर्टी नकोय होय, पण माझा या घरामध्ये जो हिस्सा आहे तो तुम्ही मला द्या. तेव्हा इथे आता रविराज काका म्हणतात, वडिलापार्जित जी काही आपली प्रॉपर्टी असेल त्यातलं तुला सगळं काही मिळेल, पण एक गोष्ट लक्षात ठेव अश्विन, तू माझ्याकडे हिस्सा मागशील असं मला वाटलं नव्हतं. एक बाप म्हणून तुम्हाला जे काही द्यायचं होतं ते मी देणारच होतो, पण ज्या पद्धतीने तू माझ्याबरोबर बोललायस आणि वागलायस ना, त्यानंतर मी एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय आणि तो निर्णय म्हणजे असा की मी जी काही माझी प्रॉपर्टी आहे मी कमावलेली, त्यातलं तुला काही सुद्धा मिळणार नाहीये आणि मी स्वतः तुला माझ्या प्रॉपर्टीमधून बेदखल करतोय, असं आता प्रताप काका सगळ्यांच्या समोर म्हणतात. माझी प्रॉपर्टी ही माझ्या बायकोच्या आणि अस्मिता आणि अर्जुन यांच्या नावावरती असणार आहे, त्यातलं तुला काही सुद्धा मिळणार नाहीये असं अश्विनला सांगितलेलं असतं. ही प्रॉपर्टी मी स्वतःच्या स्वकष्टाने कमावलेली आहे. हे घर, माझी फॅक्टरी, जे काही आहे ते सगळं मी कमावलेलं आहे. ते वडिलापार्जित नाही. जे असेल त्यातलं तुला काही मिळेल ते मिळेल, पण माझ्यातलं तुला काही मिळणार नाहीये. मी तुला माझ्या प्रॉपर्टीमधून बेदखल करतोय, असं आता प्रताप काका सगळ्यांच्या समोर बोलतात आणि इथे प्रिया आणि अश्विनला चांगला धडा शिकवतात. अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे आता प्रियाच्या नादाला लागून अश्विनने जी काही माती खाल्लेली असते, त्यामुळे इथे आता रविराज काका आणि प्रताप काका यांनी टोकाचा निर्णय घेतलेला असतो. त्यामुळे इथे आता प्रताप काकांनी अश्विनला प्रॉपर्टीमधून बेदखल केलेला असत, तर इथे रविराज काकांनी सुद्धा प्रियाला प्रॉपर्टीमधून बेदखल करत इथे संपूर्ण प्रॉपर्टी ही आता सायलीच्या नावाने केलेली असते आणि प्रियाला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळून दिलेली असते. रविराज काका म्हणतात की लाज वाटते मला, तू माझी मुलगी असल्याची अजून किती मान खाली घालायला लावशील काय माहिती, पण आता बास, आता बास. तुझ्यासारखी मुलगी असण्यापेक्षा नसलेली ब्री, तेही घर तोडलंस आणि आमचंही घर तोडलंस. आता मी तुला प्रॉपर्टीमधून बेदखल करतोय, असं रविराज काका म्हणतात. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.